आजोबा तो मागच्या वर्षी आता तो ही उंदराची गोष्ट सांगितली होती ना, आता ना तू ही वाली गोष्ट सांगते नको. एक उंदीर आणि एक माकड आणि एक माणसं. चल चालू कर गं. नमस्कार मित्रांनो, बाल मित्रांनो, कसे आहात? मजेत? आता मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे खीर कोणी खाल्ली. बुडबुड घागरी खीर कोणी खाल्ली, अशी गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये एक असतो उंदीर, एक असतो मांजर, एक असतो माकड. मग काय झालं? तिकडून आला उंदीर, इकडून आली मांजर आणि मधूनच निघाला माकड. आणि मग त्यांनी तिघांनी ठरवलं, आज आपण सुट्टीचं काहीतरी करायचं बरं का. मग काय, उंदराने काढली एक शक्कल, आज आपण जंगलात फिरायला जाऊ. मांजर म्हणाला, नाही नाही नाही, आपण आज गावातच फिरायला जाऊ. माकड म्हणाला, ठीक आहे, मला तर घरावरून या घरावरून त्या घरावरून त्या घरावरून त्या झाडावर उड्याला मारायला खूपच आवडतं. मग तिघ जण निघाले एका गावात. समोरच होतं एक गाव. गाव होतं सुंदर, मजेशीर. नदीच्या कडेला एक मोठी नदी वाहत होती तिथं. मग त्या नदीचं नाव होतं गोदावरी. मग उंदीर आणि मांजर आणि माकड तिघ जण गेले गावात. गाव मधले सगळे लोक शेतात गेले होते काम करायला. मग मांजरांनी काढली युक्ती, आपण घरात जाऊन एक दूध आणू आणि मग आपण खीर करू आणि सगळे मिळून खीर खाऊ. मग काय, माकडाने आणलं भांड, मांजरीने आणलं दूध आणि उंदीर मामाने आणली चमचे, परात आणि भांडे इतर. आणि नंतर तिघ मिळून गेले एका पाटलाच्या घरात. पाटलाचं घर मोठं, तिथं होता गॅस, तिथं होतं भांड, ते भांड शेवया. मग मांजरीनं काढल्या शेवया, माकडाने ठेवलं भांड गॅसवर, उंदराने मस्तपैकी चमचा लागला हलवायला. तिघांनी मिळून मस्तपैकी शेवयाची खीर केली. मग काय, मांजराच्या डोक्यात एक कल्पना आली की ही खीर आपण एकट्याने फस्त करायची, पण पण आता यांच्या समोर आपण कशी खाणार. मग तिनं एक आयडिया काढली आणि म्हणाली, अरे माकडांनो, अरे उंदरांनो, आपण ही खीर अशी तशी नाही खायची, नदीवर जाऊन आंघोळ करून यायची आणि मग खायची. मग तिघ जण गेले नदीवर. नदीला खूप पाणी होतं. नदीमध्ये सगळ्यांनी डुबक्या मारल्या. तेवढ्यात मांजराच्या डोक्यात आलं, खिरीची आठवण आली. मग ती म्हणाली, माकडांनो, उंदरांनो, अरे मला शी आली, मला शी आली, मी आता पटकन जाऊन येते शीला. आणि मग मांजर पळाली, ती गेली पाटलाच्या वाड्यात. वाड्यात जाऊन मग तिनं काय केलं, ती सगळी खीर खाऊन टाकली. खीर इतकी मस्त झाली होती, आम्हाला सांगू का, ती खीर खाऊन ती एकदम तुंब झाली. नंतर पळत पळत आली आणि एका बाजूला नदीमध्ये आंघोळ करायला लागली. माकड आणि उंदराला आली आठवण, अरे आता खीर थंड झाली असेल, आता आपली आंघोळ झाली, चला आपण काय करू, आता मस्त पैकी खीर खाऊ. मांजरीला म्हणाले, चल ग मांजरी, आपण खीर खाऊ. मांजर म्हणाली, चला. मांजराने सगळ्याच्या मागून हळू 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 आली. आणि मग काय, उंदरानं पाहिलं झाकण उघडून, आतमध्ये खीरच नाही. मग माकड म्हणाल, अरे खीर कोणी खाल्ली. मांजर म्हणाली, अरे आपण तर तिघं पण इथं नव्हतो. मग मांजर म्हणाला, आता काय करायचं. हे उंदीर म्हणाला, आता काहीतरी चक्कल काढावं लागल. खीर कोणी खाल्ली. बरं, खीर खाल्लेली आपल्या तिघांनाच माहिती, इथं चौथा कोण येणार, इथं तर कोणीच नाही. मग मग माकड म्हणाल, आता आपण एक गंमत करू, आपण आता परीक्षा घेऊ,
कोणी खीर खाल्ली. मग 3 जण गेले नदीवर. नदीवर त्यांना दिसला एक माठ. मग ते माठ घेतला आणि तो माठ ते पाण्यावर पालथा ठेवला. त्याच्यावर पहिल्यांदा उंदीर बसला. म्हणाला, घागर घागर, याला माठाला घागर म्हणतात. त्या घागरीला ठेवलं पाण्यावर आणि मग म्हणाला उंदीर, हे बघ, मी जर खीर खाल्ली असल तर बुडबुड घागरी. मी जर खीर खाल्ली असल तर बुडबुड घागरी. घागर काही बुडाली नाही. मग माकड उठला. माकड म्हणाला, मी बघतो. मग माकड गेला, घागरीवर जाऊन बसला आणि मग म्हणाला, घागरी घागरी, मी जर खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. मी जर खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. घागर काही बुडाली नाही, कारण त्यांनी खीरच खाल्ली नव्हती. मग मांजर गेली हळू घाबरत घाबरत. मांजरीनं खाल्ली होती खीर. ती घाबरली, थरथर कापू लागली. आता माकडाने पाहिलं मांजर घाबरती. उंदराने पाहिलं मांजर घाबरतीये. पण आता मांजर गेली हळू 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 आणि टुंकून उडी मारून बसली घागरीवर. ती थरथर कापत होती. तिच्या थरथर कापल्यामुळं ती घागर इकडून तिकडं डुगडुगू करीत होती. मग मांजर म्हणाली, ओय घागरी, ए घागरी, मी जर खीर खाल्ली असन तर म्याऊ 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 म्याऊ. मी जर खीर खाल्ली असन तर बुडबुड घागरी, बुडबुड घागरी, बुडबुड घागरी, बुडबुड घागरी. घागरी एकदम पलटी झाली आणि लागली मांजर बुडा म्हणायला, अरे मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, वाचवा. मी उठले कुठले, अरे मी खीर खरंच खाल्ली. आपण जाऊ दे, आपण दुसरी खीर बनवू. आणि मग माकडाने उंदराने दोघांना तिला दिल्या 2 चपरंग्या आणि म्हणलं, आमच्यामध्ये तुम्ही आता नाही. आता उंदीर आणि मांजर माकड 3 जण गेले जंगलात पळून.